त्याच्यानंतर तुझा जो तेवढं काम तुम्हाला एवढा पूर्ण मे आणि अर्धा जून करायचं हा? आणि मी काही गट केलेले आहेत पोरांचे. तुम्हाला पोरं सांगत असते ना मला गर्भकडे जायचंय, मला सृष्टीकडे जायचंय असं सांगता ना घरी, तर त्यांचे गट केलेले आहेत. त्या गटामध्ये त्यांना जाऊ द्यायचं. ते त्यांना मग आठवत नसेल किंवा ते बोलले नाही तर तुम्ही त्यांना सांगा की तुम्हाला जायला लावलंय ना गटामध्ये, आणि त्या गटातला अभ्यास पण त्यांना दिलेला असतो. अभ्यास विचारायचा तू घेणार काय केलं दाखव मला, आणि स्वतः घेऊन म्हणजे धाक राहतो त्यांना. आता असं होऊन गेलंय, आता 3-4 दिवसापासून आम्ही ते ऑनलाईन शाळेची माहिती भरायला लावली. 3 दिवसापासून त्याच्यात 4 दिवसापासून कंटिन्यू आलं का पहिले ते धरून बसावं लागतं. आम्ही ठेवलेला आहे. आणि नाही गेला का वरून आम्हाला खिचडी देते हा. आणि या जून पासून सीबीएसई इंग्लिश मीडियमला जे मुलं शिकायला जातात तोच अभ्यासक्रम आपल्याकडे आता सुरू होणार आहे. पहिली शाळा तिकडे तुम्हाला 20-25 हजार भरण्याची गरज नाही, त्याच्यापेक्षा इथं चांगले आहेत ना. पण एक आहे थोडं तुम्ही पण करा. मला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे की तुम्हाला काही पूर्ण फळाफळ इंग्लिश काही येत नाही. नाही सर, आता ज्या पण कमीत कमी तुम्ही युट्यूबला तर बघू शकता. युट्यूबला तर बघू शकतात ना, छोटे शब्द वाचन इंग्रजीचे, एबीसीडी असेल. एवढं जरी त्यांना फक्त बसवून तेवढं दाखवा, बाकी काहीच करू नका. 50% काम तेवढून जातं, बाकीचं आम्ही करू. तुमच्या घरी तुम्हाला किती 1 किंवा 2 मुलं असतील. आमच्या घरी इथं एका वर्गात 30-20 बरोबर आहे की नाही. आम्हाला किती त्रास होतो, त्यामुळे तुम्ही मदत कराल तर आम्हाला थोडासा प्रोग्रेस भेटेल. आलं लक्षात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आणखी एक सांगायचं आहे की आपल्या इथं पट कमी झाला, त्याच्यामुळे काय होतंय आपला 5वीचा वर्ग पुढच्या वर्षी बंद होणार आहे. आलं का लक्षात. ते लक्षात ठेवा. म्हणून या वर्षीचे मुलं 4थीला आहेत, म्हणजे दरबंदची जी बॅच आहे ते, आणि जे 5वीला आहेत ते यांचे ऍडमिशन आपल्याला बाहेर करावं लागेल. तेवढं लक्षात राहू द्यायचं. तुम्हाला आश्रम शाळेत करायचं असेल, तुम्हाला बरडूला करायचं असेल किंवा सार्वजनिकला करायचं असेल विसरवाडीला, तर तिथं तुम्ही करू शकता. आम्ही काय म्हणून सुरू केलं होतं की नाही आपले वर्ग वाढतील, पटसंख्या वाढेल. पण आम्ही एक पाहिलं की ठीक आहे बा 3री 4थी 5वीचे पोरं तुम्ही बाहेर पाठवले तर ठीक आहे, पण तुम्ही पहिलीच्या मुलांना बाहेर टाकून देतात. आणि त्याचा परिणाम काय झाला माहिती का, या वर्षी किती मुलं आहेत पहिलीला माहिती का? 4 मुलं आहेत. 4 मुलं आहेत. गेले 5 का 6 गेले बाहेर. आता मला सांगा 5वीचा वर्ग जाणारा आणि 4थीचे 11 आणि 5 16 मुलं होते. पण जर हा पहिलीचा वर्ग एकदम कमी पट आला तर ऑटोमॅटिकली संख्या काय झाली, कमी झाली. आणि कमी झाल्यामुळे 5वीचा वर्ग आपला उडून गेला. पण आता आम्ही भरपूर यावर्षी किती पालकांना शाळेत बोलून समजवलं, ते ऐकायला तयार. आणि मी 100% सांगतो, बाहेर कुठल्या बी शाळेत जा, आपली शाळेचा फरक आहेच. तुमचे पोरं बी सांगत असतील, आहे की नाही. आमची बॅच 12वीची एक्झाम दिली ना, 12वीला चांगल्या प्रकारे म्हणजे 70-80च्या गुणाने पास झालेले आहेत. नवापूर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी आपल्या गावाचे पोरं पहिले मुलगा केदार आमच्याकडूनच गेला ना, तिथं 2nd नंबर आला शिवाजी हायस्कूलला. विचारा त्यांना का होत तरी इतका हुशार आहे, पण अभ्यासात मागे नाहीच येतो, मस्तीमध्ये जास्त लक्ष. तर तेवढं सहकार्य तुम्ही करा. आणि या वर्षी सुद्धा आम्ही तुम्हाला समजावू, परंतु तुम्ही पण तुमच्या शेजारी असतील, पायदार असतील, त्यांना पण तुम्ही समजा की आपल्या गावाच्या शाळेमध्येच आपल्या मुलांना टाका. वरच्या वर्गातल्या मुलांना गेलं तर त्यांना कमीत कमी त्यांची शी सू करण्याचं तरी माहिती असतं. पहिलीच्या पोरांना काय समजणार आहे, हो की नाही. यांचे नसतील, आता यांचे नातेवाईकांचे असतील. शेजारी पायदारी कोणी राहतात ना, त्रास होतो माहिती ना. त्या बोर्डिंग मध्ये किंवा आश्रम शाळेत
रेकॉर्डिंग चालू आहे? हा रेकॉर्डिंग चालू आहे. उगाच फोटो काढा. आताची घडी घ्या. तुम्ही बोलू नका ना रे. वेदांना गप्पा खूप येतो त्याला. बरोबर आहे. मला काय बघतो. बस रे बस. इकडे कोण आलंय तुझं? कोण आलंय सोबत? कोणी नाही. त्यांचे मम्मी पप्पा गुजरातला गेले. हा. खूप सेट आहे कामाला. आयुष 5वी आयुष चल. खूप सेट आहे मग गुजरातच काय चला कोण आले ताई तुमचे कोणाला उठवायचंय का? हा सृष्टी उठेल ना. हा रडकुंडी. ए, ऐका तो वाचतोय ना. जोरात रे भाऊ आवाज दे. नाही आता सुधारले ती पहिल्या. चल सृष्टी ये ग. ये. आयुष आयुष तुझ्या त्या ताईचा आवाज कसा आहे? आराध्याचा आवाज कसा आहे? तसा आवाज काढ ना. घाबरू नको ना. मोठा आवाज काढ. काही नाही देऊ नाही एकदम भारी वाटलं. बस एवढा टाइम नको चालू ठेवू. डाटा टाकून